पहिली विकेट टीम सोनारपाडाला पहिला धक्का. चला सोनारपाडा. ओ छोट्या येतात मला तर वाटतं. छोट्या मात्रे आल्यात आता मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी सांगितलं सराव नाहीये. सराव नसताना वन डाऊनला कसे आले हा देखील प्रश्न आहे. कुठेतरी काहीतरी काही गोष्टी लपवायच्या असतील, काहीतरी स्ट्रॅटेजी असेल टीम सोनारपाडाची नावालीच्या विरुद्ध. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण. पहिल्या ओव्हर नंतर रोशन फराडा मला माहिती देतात. धावसंख्या 8 आहे. फटका हवेत खेळलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर करंटचा तडाखा. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग वरून 6. पुन्हा त्यावेळेस मागे येतो चेंडू. थोडीशी मिस्टेक एक धाव इथे मिळते. पंच काहीतरी इशारा करता. व्हाईट बॉल आहे म्हणजे +1 2 धावा. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये मला आताही आठवतोय करंटची ती धुवाधार बॅटिंग. का बॅटिंग गेली होती. षटकारांची रोशन आतिषबाजी झाली होती त्या मॅच मध्ये. बदलापूरचं मैदान करवायचं येस क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती अक्षरशः करंट बरसला होता. आणि आज देखील तशी इनिंग त्याच्याकडनं भरपूर इम्पॉर्टंट आहे. सुथार आदळलाय बॉडी लाईनवर. छोट्या म्हात्रे. छोट्या पाणी. छोट्यादा येस ते सांगतायत ओके. येस रोशन गतवर्षी देखील टीम सोनारपाडा आपल्या स्पर्धेमध्ये खेळली होती. आणि गतवर्षी एक मॅच विनिंग नॉक आपल्याला छोट्यासा पाहायला मिळाला. पण यावेळेस मात्र मिस टायमिंग कॅच घेतली. ड्रॉप केली आहे. ओ हो लाजवाब. आसमान से गिरे और खजूर में अटके. कॅच सुटली. छोट्या थोडं लेझी राहिले आणि तिथे जे रन आउट. एक स्टंप हिट करणं कठीण आहे. एक झाली असती कदाचित एक धाव. पंच देखील तेच सांगतात. सावंत सर सहज झाली असती पण थोडे लेझी राहिले आणि तिथे रनआउटची विकेट मिळाली. संस्कार फराड आहे ते आमचं ऑफिशियल कॅमेरामॅन. रोशन 40+ फॉर्मॅट. मुसळधार पाऊस अक्षरशः मानवी नजरेला न दिसणारा तो उंच आकाशात गेलेला बॉल देखील त्याने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. ही खासियत आहे पपलूची. ओसायला पूल करायचा होता. प्रथमेश आला नवीन फलंदाज. करण. Oh, what a shot was that! चाबूक शॉट. स्क्वेअर लेग्स यावा यात्रा चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅसिव्ह 6. ओसायला पुन्हा वळवलाय आणि पुन्हा हा बॉल अडवलाय मात्र यावेळेस नाही. 4 धावा. पंच इशारा करतात असं वाटलं एका क्षणावरती अडवतोय चेंडू.
2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. रोशन फराड अपडेट देतात. 26. उद्या सागर फराड, रोशन फराड, पपलू फराड इन ऍक्शन आहेत. शिवम बघतायत पपलू खेळतील का. शिवम हार्ड हिटर आहे पपलू आमचा देखील. शिवमची आणि पपलूची एक मॅच झालीच पाहिजे. लाईव्ह टेलिकास्ट आणि फोटोग्राफर्स मध्ये मॅच आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. शिवम थोडं जर तुम्ही कॅमेरा शिकले तर आमच्या टीममध्ये संधी मिळेल तुम्हाला. राहुल पवारलाच घ्यावं लागेल मला वाटतं. आज रात्रीपर्यंत राहुल पवारला कॅमेरा घेऊन बसू आपण सागर. फटका चांगला आहे, लवकर पिक केलाय. ओ यावेळेस देखील बॉल पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. ओनसाईडला लॉफ करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. पपलूची इच्छा आहे काहीतरी नक्कीच इव्हिनिंगला पूर्ण होईल. बॉल तयार. चांगला चेंडू आहे. षटकार आला. त्यानंतर प्रथमेशला शांत ठेवलं. गुड बॉलिंग राहुल. टीडीपीएलची स्पर्धा आठवते सागर. आजही अगदी दुसरा तिसरा दिवस असेल टीडीपीएलचा. उसारगडच्या मैदानावर कोणत्याही फलंदाजाला षटकार जात नव्हते. त्या चरणावरती राहुल पवारनं का बॅटिंग केली होती ताबडतोड. उसारगडचे ते मैदान, राहुल पवारची बॅटिंग. आजही तो दिवस आठवतो. पोहोचलेत की नाही. फिंगर अप. करणला मैदान सोडावं लागेल. छोट्याने देखील हेच केलं आणि तेच करणने देखील केलं. थोडे लेझी राहिले. क्विक रनिंग बघा. रनिंग बिटवीन द विकेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि सध्याच्या घडीला ती विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज करण बॅक टू द डग आउट. धावफलकावर 33. प्रथम लॉंग ऑन. शिवम पोहोचले नाही. वॅकंट एरिया मधून मागे संधी रनआउटची आणि 2 पूर्ण. 35 धावा. शिवम विराजत गोलंदाजी मार्कवर. बॉलिंग ट्रॅक वरती विराजला आपण पाहतोय. मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीम साठी विजय महत्वाचा आहे. फटका खेळला गेलाय. चांगला फटका आहे. क्षेत्र एक्झॅक्टचा वाक्याचा बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. चला संदपानी वडवलीची कॅप्टनी आपण. आणखीन एक. ही फटके तरी कुठले आहेत. पंच देखील असतात. काय फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. अनबिलिव्हेबल शॉट. फॅन्टास्टिक.
काय फटके आले दोन. तगडा शॉट. फुल टॉस. पुन्हा हवे तरी पुन्हा मैदानाच्या बाहेर. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग. षटकार आलाय. प्रथमच्या बॅटमन सिक्सर आला. धावसंख्या आता 51 वर 51. हवी ती टोटल बनवली आहे टीम सोनारपाडाने देखील. गतवर्षीचा चॅम्पियन नावाली संघ आता अडचणीत आहे. बॉल तयार. साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होते मैदानाच्या आतमध्ये. गुड बॉलिंग. कमबॅक करणं महत्वाचं होतं कारण डावफलक तुफान गतीनं पुढे चाललं होतं. त्या धावांवरती अंकुश लावणं देखील तितकंच महत्वाचं होतं. आणि नक्कीच आमच्या पूर्ण सेटअपसाठी साऊंड सिस्टीम ट्रॉफीज यूट्यूब लाईव्ह या संपूर्ण सेटअपसाठी जो टेम्पो आम्हाला अवेलेबल करून दिलाय सोपान ठाकरे पालीगाव त्यांच्या वतीनं आम्हाला नक्कीच हा उपलब्ध झालेला आहे. ओ लॉफ्टेड हिट. स्टँड ऑन दिस पॅच. ओव्हरहेड ऑफ लॉंग ऑन. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. कोल्डेस्ट मोमेंट. काय फटका आहे. आणि हे आमचे समर्थक आहे व्हॉलंटियर आहेत. बॉल बॉय बॉल लगेच ते आणतात. जितीन आहेत बघा तिकडे आमचे. क्या बात आहे. थँक्यू जितीन. अगदी प्रत्येक चेंडू ते शोधून आणतायत. जितीन तिथे उपस्थित आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय यस्ती रेक्सेकाला बीट केलाय. बॉल मागे आला. लॉंग स्टॉप रिझनला फिल्डर आहेत. एक मिळाले. सेकंडचा कॉल धावलेत. प्रथमेश पोहोचेल का. पोहोचलाय. चला शिवम. ऑफ ट्रॅकर. बॉल स्वतः. कॅच ड्रॉप. एक मिळाली. दुसरी मिळेल का. आणि दुसरी देखील मिळाली. नाही नाही राहुल आपण कल्याण डोंबिवलीमध्ये खेळतो. ही धाव आहे. 2 धावा आहेत त्या. नारायण टीमचा विकेश. नारायण संघाचा विकेश मॅच आपलं राहिलं. या पण पहिली इनिंग पूर्ण झाली. रोशन आम्हाला सांगतात पहिल्या इनिंग नंतर धावा झाल्यात 63. 63 झाल्यात. 64 करायच्यात कारण 63 तुमच्या झालेल्या आहेत. राहुल पवार आपल्याला 64 करायच्यात. 6 चेंडू मध्ये 24 धावांची महत्वपूर्ण खेळी राहिली ती प्रथमची. गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहूया. शिवमचे 1 षटक 7 आला. इकॉनॉमिकल राहिला. राहुल पवारने इकॉनॉमिकल बॉलिंग केली. विराटच्या ओव्हरमध्ये तब्बल 28 आल्याने 18 प्रथमेशनं खर्च केल्या. वडवली सी आणि संदप कॅप्टन या
दुसऱ्या बाजूला शिवम देखील आहेत. ओ यावेळी चांगला चेंडू आहे. दोन्ही संघांना बघा एकमेकांचे डावपेच चांगलेच माहिती आहेत आणि त्याचमुळे या मॅच मध्ये एक वेगळी रंगत आहे. बऱ्याचदा एकत्र उंबारलीच्या मैदानामध्ये देखील मेगा फायनलच्या मॅच मध्ये टीम सोनारपाडा बनाम नावाली आपण पाहिली. त्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये किंवा गेल्या हंगामामध्ये देखील बराचदा संघ एकत्रित खेळलेले आहेत. पण पारड जड नावाई टीमचं राहिलंय आणि आता यावेळेस संधी आहे सोनारपाड्याकडे इतिहास बदलण्याची. रिवेंज टाइम. शिवमचा प्रहार. फिल्डर आहेत गॅप मध्ये येऊनही पोहोचलेत. प्रथम थ्रू देखील चांगला आलाय. निनाद रसा निजे आपण आला असेल तर आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. ओ राहुल पवार. पवार की पॉवर. बॉल गेला लॉंग ऑन वरून सीमा पार. साधावा. दहा धावा झाल्या. 10. वडवली आणि संदपचे एक एक खेळाडू जरी आले असतील तरी या इथे थोडं टॉस करत नाहीयेत. फक्त इथे या 1 मिनिट. गोलंदाजी मार्क मध्ये आता प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना 6 बॉल मध्ये 24 धावांची एक महत्त्वपूर्ण इनिंग त्याची आपण पाहिली. मिस टायमिंग. बॉल हवेत. प्रथम डाउन द बॉल. महत्त्वपूर्ण विकेट. शिवम गोंधळी बॅक टू द डगआउट. प्रथम न विकेट काढले शिवमचे आणि या मॅच मध्ये सोनारपाड्याचं पारड जड. सोनारपाडा म्हटलं की अमोल पाटील, समीर ठाकूर, योगेश पाटील, मोठी मोठी नावं. अमर ठाकूर टेनिस विश्वातला बाहुबली आणि अगदी त्यांची देखील नावं घेणं आवर्जून महत्वाचं आहे. पण सध्याच्या घडीला कारण यांचा सोनारपाडा संघ या मॅच मध्ये आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. राहुल पवार एक हाती किल्ला लढवणारा फलंदाज आहे. अगदी शेवटच्या चरणापर्यंत तो जर उभा राहिला तर नावाली टीम इथून कधीही कमबॅक करेल.
नाही, लास्ट इयर आपण पाहिलं तर 2023ला जेव्हा ही स्पर्धा झाली तेव्हा छोट्या मात्रे अक्षरशः या मैदानावरती बरसला होता. जवळपास 4 ते 5 षटकार त्याच्या बॅटमध्ये तिथे आले होते. लास्ट बॉल 7ची गरज होती, तिथे त्याने चौका ठोकला होता. जरूर 2 धावांनी सोनारपाडा संघ हरला होता, पण मन जिंकली होती छोट्या मात्रेने. आज तितकी चांगली कामगिरी केलेली आहे, पण प्रथमनं अगदी चांगला खेळ केलाय. बॅटची जे बॉल मागे डीप मध्ये चाललाय. थर्ड मॅन वरून फिल्डर फायनली एक्झॅक्ट क्षेत्रामध्ये आले. गुड फिल्डिंग. वडवली फक्त एक खेळाडू पाठवा, टॉस साठी बोलवत नाहीये. संदीपचे येऊन गेलेत, काहीतरी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवायची प्लीज. भाया आपण असतील तर या लवकर. हो, फटका भरपूर सुंदर. ताकद ताकद प्रचंड भरलेली आहे राहुल पवार मध्ये. मी याच गोष्टीचा उल्लेख केला, करंट आणि राहुलचे काहीतरी जुगलबंदी सुरू आहे. ती आता मॅच झाल्यावरती समजेल. अजूनही 41 धावांची गरज आहे. टार्गेट आहे 64 धावांचं. राहुल पवार मैदानावरती अजूनही खेळतोय आणि जोपर्यंत राहुल पवार तोपर्यंत नक्कीच नावळे संघ या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करू शकतो. चेंडू फाईन लेगला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहजतेने केला गेलाय आणि या 2 धावा येतील. धावसंख्या धावपती 25. बॉलिंग मार्क प्रथमला आपण बघतायत, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती. हो, यावेळेस मात्र पंच केलाय लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. पॉवरफुल हिट, षटकार. राहुल पवार हीच ओळख आहे या फलंदाजाची आणि अत्यंत घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि ज्या प्रथमने बॅटिंग केली होती जेव्हा प्रथम इनिंगमध्ये सोनारपाडासाठी, त्याच प्रथमच्या अगेन्स्ट हा षटकार आलाय. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 6 क्रमांक सांगतात 31. जे जुने 32 धावांची गरज आहे. 33 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. इक्वेशन सेम आहे बघा, मागच्या मॅच मध्ये 12-33 इक्वेशन आपण बघितलं होतं, नंतर ते 6-12 वरती आलं. बारा बॉल 31 विजयासाठी. 33 माफ करा, 31 झालेत 12 बॉलमध्ये आणि 12 बॉलमध्ये 33 करायचे आहेत. उत्कर्ष एक यंगस्टर आपण बघताय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेत आहे, फिल्डर तिथे फक्त प्रेक्षक बनतायत आणि बघा चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार.
प्रथमेशच्या बॅटमधून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. 6 धावा आलेत आणि 6 धाव्याने इक्वेशन आता 27 ची गरज आहे 11 बॉलमध्ये. उत्कर्ष पुन्हा एकदा लेफ्ट आर्म दी विकेट. पहिला चेंडू अगदी समोर दिला होता. उत्कर्ष पुन्हा एकदा लेफ्ट आर्म दी विकेट. हुक करताय, चेंडू गेलाय फाईन लेगला, फिल्डर आहे तिथे, चेंडू थांबलाय पण एकच धाव इथून. मात्र राहुल पवार थोडा उशिराने दुसऱ्या धावेचा विचार त्यांनी केला, कारण की थ्रो थोडासा संत गतीने आला, थोडा वाईड आला आणि तेच प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना राहुलने मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रथमेशला प्रवृत्त केला. हो, यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर जज करतायत करण आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, सिक्सर. अजून 19 धावांची गरज आहे, 45 धावा झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी प्रथमेश करत असताना. उत्कर्ष लेफ्ट आर्म दी विकेट. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फलंदाज बाद कम बॅक करत असताना उत्कर्ष षटकारानंतर पलटवार. प्रथमेशला दाखवला तंबूचा रस्ता आणि फलंदाज पाच झाल्यानंतर आता मात्र कुठून इथून कशा पद्धतीने कमबॅक करता येईल यावर आता सोनापडा संघ लक्ष केंद्रित करेल. प्रथम बाद झाला प्रथमेश. उत्कर्षच्या ॲक्शन तुम्ही बघितलं तर काल तुम्हाला सोहेल तन्वीरची आठवण येईल. काय जबरदस्त बॅटिंग करतं काल पाकिस्तानने केली, पण बॉलिंग करत असताना सोहेल तन्वीरची बॉलिंग आपण बघितली आणि त्याच पद्धतीची ॲक्शन बघायला मिळते. इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्समध्ये मॅच झाली आणि 243 धावा पाकिस्तानने कुठल्या होत्या. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की एक यंग ब्रिगेड, एक यंग संघ घेऊन झिम्बाब्वे दौऱ्यावरती संघ गेलेला भारतीय संघ, तोही पहिल्या T20मध्ये पराभूत झालेले आहे. पण भारतीय थोडेसे निराश आहेत. बघा, वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद सगळ्यांना झाला, पण कुठेतरी 2 मॅचेस गमावल्यानंतर थोडीशी निराशा. शेवटी क्रिकेट आहे, झिम्बाब्वे संघ घरच्या मैदानावरती खेळतोय, त्यांनाही जिंकायचं आहे, त्यांनाही चांगली कामगिरी करायची आहे. बॅटर सौरा पहिला चेंडू फेस करत असताना वेग या ठिकाणी दाखवत असताना उत्कर्ष मगाशी लेफ्ट हँडेड होता, त्यामुळे थोडीशी अडचण होती आणि असं म्हणतात की लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅट्समन नेहमीच सफल होत असतो आणि इथे जसा उजव्या हाताचा बॅटर आला, हा चेंडूचा वेग बघा, हा देखील त्याच लाईन लेंथ वरती बाहेर काढलाय आणि काय कमबॅक केले उत्कर्षने. 2 चेंडू सलग शेवटची डॉट फेकलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे एकूण 19 करायचे आहेत 6 बॉलमध्ये. कमबॅक तर झालंय सोनारपाडाचं. ज्या पद्धतीने प्रथमेशने सुरुवात केली होती या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती, पण तो बाद झाला आणि त्यानंतर आता 19 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. आणि अजूनही राहुल पवार आहे, त्यामुळे इथूनही मॅच जिंकून देण्याची क्षमता राहुलकडे आहे. राहुलने अनेकदा अशा मॅचेस नावाळे संघाला जिंकून दिलेले आहे आणि अत्यंत जबरदस्त स्ट्रोक मेकर आहे, हार्ड हिटर आहे. त्यामुळे बघूया, चर्चा होते, बऱ्याचदा हे संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. बऱ्याचदा नावाईने सोनारपाडाला पराभूत केले आणि बऱ्याचदा सोनारपाडाने नावाईला पराभूत केलेले. शेडूनचे आझाद मैदान आणि या आझाद मैदानावरती हे सगळे श्वान आझाद फिरतायत, तुम्ही बघू शकाल. हे स्क्रीनवरती आम्हाला दाखवत आहेत पबलू, आमचे उत्कृष्ट कॅमेरामॅन.
19 धावांची गरज आहे. बघूया आर्यन तयार होतोय. समोर आहे राहुल. एक जबरदस्त परीक्षा आर्यनची असणार आहे. आर्यनकडे प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे, तर राहुलकडेही ती क्षमता आहे, ती धमक आहे, ती ताकद आहे. मात्र बघूया 6 बॉल 19. ओ पाय स्किट झाला तिथे, थोडक्यात बचावलेले आहेत. आणि नक्कीच रिप्ले दाखवतील आम्हाला पबलू. पावसाळ्यामध्ये या गोष्टी घडत असतात. तर बऱ्याचदा तिथे थोडीशी ती माती खडे वर आलेले आहेत, तर त्यामुळे कुठेतरी मनामध्ये एक थोडासा प्रेशर असतो बॉलरच्या रनअप घेत असताना. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला चेतन धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण चेतनचा. थ्रोही चांगला, स्ट्राईक मिळवण्याचा प्रयत्न होता. आणि बघा ते सांगतायत छोटे आहे की इकडे मार, कारण इकडे आहे राहुल. राहुलला बाद केलं ही मॅच. आपण आपल्या बाजूने झुकू शकतो, पण चेतनच्या पद्धतीने धावत गेला, चेंडू खालून उचलला आणि डायरेक्ट तिकडे थ्रो करणं तितकं सोपं नव्हतं. आणि बघा छोट्या थोडेसे निराश आहेत, पण फलंदाज सौरभ बाद झालाय. आणि अशा प्रकारे इक्वेशन आता बघू शकाल. 5 चेंडू 18. संदर्भ संघाचे खेळाडू कॅप्टन संपर्क साधा. न्यू बॅटर विराज. बघूया राहुलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. यावेळेस हा चेंडू राहुल पवारने पाठवला सीमा पार. हा षटकार इक्वेशन आता बदलेल. पाराची गरज येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. या षटकाराने पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंगत, गंमत, रोमांच, सस्पेन्स स्क्रीन वरती आपण या ठिकाणी बघू शकाल. प्रथमेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मॅन फ्रॉम संदर्भ येलो टी शर्ट मध्ये आपण बघू शकाल. विक्रांत केनी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत, आणि विक्रांत केनी प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आपल्याला राकेशची आठवण नेहमी येते. स्वर्गीय राकेश म्हात्रे आणि विक्रांत केनी उर्फ बाळू केने, या दोघांवरचं गाणंही आपण नेहमी ऐकलेलं आहे. राकेश म्हात्रे जो बजरंग दलचा जबरदस्त कार्यकर्ता होता, फार कमी वयात त्याने जबरदस्त अशी त्याच्या कार्याची आपण सगळ्यांनी दखल घेतली होती. फार कमी वयामध्ये तो आपल्यामधून हरपला. इक्वेशन 3-12 कंपल्सरी चेसिंग. 3 चौकार 2 षटकार. समोर राहुल पवार. ओ हो हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झाला सीमारेषेबाहेर. 2 चेंडू 6 धावांची गरज. वेगाने हा चेंडू होता, एकदम वेगवान. आणि आता 2 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. 100 सुनार की, 1 राहुल पवार की. आणि काय जबरदस्त बॅटिंग. पवार या नावातच ताकद आहे. एक प्रथमेश पवार आपण नानांना बघतो, दुसरे भावेश पवारला आपण बघतो. आणि आता 12 बॉल 40 वरती पोहोचलाय राहुल पवार. पण स्वतःच्या धावांपेक्षा संघाचा विजय अधिक महत्वाचा असतोय. 2 बॉल 6 ची गरज. बॉलिंग मार्कवर तयार आर्यन. बघूया आर्यन इथून मॅच जिंकून देतोय का. राहुल पवार सामना करेल आर्यनचा. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. प्रेशर आहे. राऊंड द विकेट आले होते, साइड चेंज केली होती, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, पण हा प्रयत्न फसतोय. चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग झालाय. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. आता 2 बॉल 5. अजूनही मॅच बॅलन्स. इथून सोनारपडा जिंकू शकतो, इथून नावाळी जिंकू शकतो. आणि यावेळेस मात्र हा चेंडू राहुलने सोडलाय. आणि हा डॉट जसा चेंडू छोट्याने गॅदर केला, छोट्या म्हणाला वाईट नाही नाही नाही,
आणि वाईड नव्हताच. 1 बॉल 5. काय मॅचेस रंगलेले आहेत. पहिली दुसरी तिसरी मॅच रंगली आणि आता ही मॅच जबरदस्त मॅच. 1 बॉल विजयासाठी हव्यात 5 धावा. पंजा नाही, षटकार ठोकावा लागेल. राहुल पवार दबाव पूर्णपणे, पण आर्यनने देखील जिगरबाज वृत्ती दाखवलेली आहे. त्याने दाखवलं ही मॅच आम्ही जिंकू शकतो. हा 1 बॉल 2 संघाचं भवितव्य. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय, प्रेशरमुळे हे घडतंय. चेतनच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, पण बघूया जो जिंकेल त्याच्या चेहऱ्यावरती आनंद सोंडून वाहताना दिसेल. 1 बॉल 5. आर्यन राऊंड द विकेट राहुल साठी. ओ हो काय चेंडू होता, यॉर्कर होता, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे सोनारपाडा संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन सोनारपाडा. नीलची टीम देखील तयार आहे. प्रेम आलेले आहेत, प्रेम जबरदस्त युट्यूबर ब्लॉगर, आणि आता सगळ्या गावामध्ये असे ब्लॉगर तयार होतात आणि रोजच्या घडामोडीने अशा प्रकारे ही मॅच सोनारपाडा संघाने जिंकलेली आहे. नाव संघ पराभूत झालाय. हा पराभव जिवारी लागलाय. आज 2 संघांनी अशाच मॅचेस गमावलेल्या आहेत. आज घरच्याच मैदानावरती आपण बघितलं शिरडोनला पराभूत व्हावं लागलं. आज आपण बघितलं ब्राह्मण करवली संघाने अवघ्या 1 धावेने सामना जिंकला. आणि आता ही मॅच देखील आपण बघितली. राहुल पवार शेवटपर्यंत होता पण नाही थांबला, नाही विजय प्राप्त करून देऊ शकला. मॅन ऑफ द मॅच प्रथम. 6 बॉल मध्ये 24, 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा प्रथम मॅन ऑफ द मॅच यायचे प्रथम. निळची टीम तयार आहे. निनाद रसाळ देखील तयार आहेत.